पनवेल कापड बाजार जोशियाळी येथील प्रसिद्ध आणि पुरातन अशा श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिर देवस्थानचा 331वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे संपन्न झाला। या निमित्ताने पुण्याहवाचन आणि रुद्रघनपाठाचा मोठा धार्मिक विधी संपन्न झाला। त्याचप्रमाणे भाविकांनी देवळात दर्शनाला येऊन पुढे महाप्रसादाचा लाभ घेतला। या देवस्थानांमार्फत वर्षभर विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती देवस्थानचे ट्रस्टी प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी दिली। नमस्कार, मी प्रथमेश सोमण, आमच्या या श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती देवस्थानचा विश्वस्त। आज मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की पनवेलमधल्या अतिशय पवित्र, पावन आणि आपण एक प्रकारे म्हणू पुरातन अशा आमच्या या गणपती देवस्थानचा, ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिराचा, त्याला 331 वर्षांचा इतिहास आहे। अशा इतक्या जुन्या आणि आपण असं त्याला म्हणू की जागृत देवस्थानच्या जीर्णोद्धारानंतरचा हा 20वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्त आज इथे मोठा धार्मिक कार्यक्रम पहाटेपासून चालू आहे। ब्रह्मणस्पती सूक्ताचं आपण इकडे पठण ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं पुण्याहवाचन आणि गणपती बाप्पाचा अभिषेक देखील चालू आहे। अनेकांच्या नवसाला पावणारा आणि अतिशय जागृत गणपती बाप्पा अशी त्याची ओळख आहे। आपल्या पनवेलमधील कापड बाजार परिसरातील गणपती बाप्पाच्या मंदिर देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही महाप्रसादाचं देखील आयोजन केले। कूपन्स देखील भक्तांना वाटली गेली आहेत। 1-2 नव्हे तर तब्बल 5000 लोक कदाचित या आमच्या या कार्यक्रमाचा म्हणजे महाप्रसादाचा लाभ गोखले हॉल इथे घेतील। अतिशय सामाजिक सेवेमध्ये अग्रणी असलेलं असं आमचं ते देवस्थान आहे। म्हणजे धार्मिक विधींबरोबरच मग पूर असेल, कोविड असेल, अगदी महाराष्ट्र शासनापर्यंत आम्ही जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांच्यापर्यंत मोठे निधी दिलेले आहेत। अनेक रुग्णांना मदत केलेली आहे। त्याच्यामुळे हिंदू धर्म आणि त्याचबरोबरीनं आपलं हे धार्मिक व्रत, हिंदुत्वाचं व्रत पुढे घेऊन जाताबरोबरच आमचं जे काही समाजसेवेचं व्रत ते देखील मंदिरातर्फे आम्ही इथे जपण्याचा प्रयत्न करतो आहे।